नमस्कार. आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनेल आणि कार्यक्रम आहे प्लेन एक्सप्लेन. आज आपल्यासमोरचा चर्चेचा विषय आहे निर्मला सीतारामन भारताच्या अर्थमंत्री यांनी स्मॉल सेव्हिंग्ज म्हणजे छोट्या बचतीवरचे जे व्याजदर आहेत ते कमी करण्याचा निर्णय घेतला आणि 12 तासामध्येच तो निर्णय फिरवला देखील. याच्या मागचं सत्य काय आहे? ही नजरचूक होती का त्याच्यामागे दुसरा काही कार्यक्रम सरकारचा आहे? येत्या भविष्य काळात काय होणार या व्याजदरांचं? या सगळ्या प्रश्नांची चर्चा आपल्याला या कार्यक्रमामध्ये करायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात घेऊया की स्मॉल सेव्हिंग्ज म्हणजे काय. तर सर्वसाधारणतः जी घरगुती म्हणजे सर्वसामान्य माणसं जी आहेत, ज्याच्यामध्ये मध्यमवर्गीय आहेत, कनिष्ठ मध्यमवर्गीय आहेत किंवा सिनियर सिटीजन्स आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत की स्वतः त्यांचं उत्पन्नाचं साधन असलंच तर पेन्शन, या पलीकडे दुसरं कुठलं नाही, असे सर्व लोक जे काही बचत करतात छोट्या प्रमाणामध्ये, ज्यांची वर्षाची बचत कदाचित ₹1,00,000 झाली तरी ती पुष्कळ होईल इतपतच असते, अशा प्रकारचे नागरिक जेव्हा काही बचत करतात तेव्हा त्याला छोटी बचत असं समजलं जातं. अर्थात ही काही मर्यादा नव्हे, परंतु सर्वसाधारणतः इतपतच बचत करणारे नागरिक याच्यामध्ये बचत करताना आपल्याला दिसून येतात. याच्यामध्ये अनेक योजनांचा समावेश आहे. जसं कन्या समृद्धी योजना आहे, पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँकमध्ये केलेली बचत आहे, त्या बचत खात्यांमध्ये ठेवलेल्या रकमा आहेत, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये केलेली बचत आहे, किंवा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आहेत, किंवा सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या बचत योजना त्याच्यामध्ये ठेवलेले पैसे आहेत. या सगळ्याचा समावेश होतो. आपल्याला असं दिसतं की या बचतीवरती जे व्याजदर दिले जातात ते केंद्र सरकार थोडेसे अधिक म्हणजे अन्य बँकांमधून जे व्याजदर मिळू शकतात त्या व्याजदरांपेक्षा थोडेसे अधिक व्याजदर जाहीर करत असतं. हे व्याजदर जास्ती असावेत का? ते सरकारला परवडेल का? या प्रकारची चर्चा ही देशामध्ये चालू आहे. आता आपण पहिल्यांदा विचार करूया की सरकारने हा जो निर्णय घेतला त्या निर्णयामागचं तर्कशास्त्र काय आहे, म्हणजे या निर्णयाचं समर्थन करताना काय सांगितलं जातं याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ. असं सांगितलं जातं की केंद्र सरकार फिस्कल डेफिसिट म्हणजे वित्तीय तूट भरून काढण्यासाठी जी काही कर्ज घेतं त्या कर्जामधली साधारणतः 26% कर्ज ही अल्प बचतीच्या मार्गाने घेतली जातात. हे स्मॉल सेव्हिंग्जमधलं सरकारकडे येणारं वित्तीय तुटीच्या भरपाईचं जे प्रमाण आहे ते वाढत चाललंय. म्हणजेच याच्यावरचा जो व्याजदर आहे हा व्याजदर जर कमी केला तर सरकारला वित्तीय तुटीमध्ये थोडीशी राहत मिळेल. म्हणजे सरकारला जे व्याज द्यावं लागतं जनतेला ते कमी द्यावं लागल्यामुळे सरकारवरती खर्चाचा भार थोडा कमी पडेल असं सांगितलं जातं. हा एक मुद्दा. आणि सरकारचा खर्च कमी झाला तर अर्थातच पुढच्या काळात वित्तीय तूट कमी होईल आणि अर्थातच त्या सगळ्याचा परिणाम म्हणून सर्वसामान्य जनतेलाच त्याचा फायदा होईल की ज्यांच्या हितासाठी अशा प्रकारच्या योजना केल्या गेलेल्या आहेत, असा एक युक्तिवाद केला जातो. दुसरा एक युक्तिवाद असा सांगितला जातो की बँका म्हणजे सर्वसाधारण कमर्शियल बँक ज्याला म्हणलं जातं किंवा बँका ज्याला आपण नेहमीच्या अर्थाने म्हणतो त्या बँकांचे व्याजदर त्याचा बेंचमार्क त्याचा जो एक पायाभूत दर असतो हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जाहीर करतं आणि स्मॉल सेव्हिंग्जवरचा जो व्याजदर आहे हा केंद्र सरकार जाहीर करतं. म्हणजे रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेला व्याजदर या स्मॉल सेव्हिंग्जवरती आपोआपच लागू होतो असं नाही. आता रिझर्व्ह बँक जेव्हा अशा प्रकारचा व्याजदर जाहीर करतं त्यावेळेला तो बँकांच्या मार्फत हा सर्वसाधारण अर्थव्यवस्थेमध्ये काही विशिष्ट परिणाम घडवत असतो किंवा त्यांनी घडवावं अशी अपेक्षा असते. जर दोन व्याजदर असतील म्हणजे रिझर्व्ह बँकेचा जो एक बेंचमार्क दर असेल किंवा एक बँक रेट ज्याला म्हणतात तो असेल तर त्याचा परिणाम बँकिंग व्यवस्थेवरती आणि बँक जे व्याजदर आकारतं त्याच्यावरती होणार. मात्र हा व्याजदर हा या बचत योजनांसाठी पायाभूत दर किंवा मार्गदर्शक सूत्र म्हणून धरला जाणार नाही. म्हणजेच त्या व्याजदराचं तर्कशास्त्र हे पूर्णपणे स्वतंत्र असेल आणि समांतर असेल. त्यामुळे एकाच देशामध्ये एकाच अर्थव्यवस्थेमध्ये सेंट्रल बँक म्हणजे केंद्रीय बँक म्हणून रिझर्व्ह बँकेची एक नियंत्रक म्हणून जी भूमिका आहे, एक मार्गदर्शक म्हणून जी भूमिका आहे, त्या मार्गदर्शक या भूमिकेला एक प्रकारची क्षती पोचते किंवा एक प्रकारची कसर लागते. त्याची परिणामकारकता कमी होते. कारण जर बँकेतला जो दर आहे म्हणजे परिणाम रिझर्व्ह बँकेच्या धोरणामधून जो अंतिमतः बँका व्याजदर द्यायला तयार होतील तो जर लोकांना पसंत पडला नाही तर लोक बँकेकडे पाठ फिरवून या स्मॉल सेव्हिंग्जकडे जातील. म्हणजे मग रिझर्व्ह बँकेच्या धोरणाच्या परिणामकारकतेला काहीच अर्थ उरणार नाही. अशा प्रकारचा एक युक्तिवाद केला जातो. आणि म्हणून जर रिझर्व्ह बँकेच्या धोरणाचं ट्रान्समिशन
जर एक परावर्तन जर संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये बँकिंग व्यवस्थेमध्ये व्हायचं असेल तर तर व्याजावरचे दर हे 2 असता कामा नये, ते एकाच केंद्रामधून ठरले पाहिजेत आणि ते एकाच प्रकारचे असले पाहिजेत. आणि एकाच प्रकारचे म्हणजे कसे, एक तर रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनानुसार किंवा मार्केट ड्रिव्हन ज्याला आपण म्हणतो, बाजारामध्ये जे ठरतील त्या पद्धतीचे असले पाहिजेत, असाही एक युक्तिवाद केला जातो. हा तिसरा युक्तिवाद आहे. म्हणजे बाजार व्यवस्थेशी वित्तीय बाजार जो आहे त्या वित्तीय बाजारामध्ये जी बचत गोळा केली जाते त्याचं जे तर्कशास्त्र आहे ते सगळ्याच बचतीवरच्या व्याजदरांना लागू व्हावं, तेच छोट्या बचतीला सुद्धा लागू व्हावं. त्यांच्यासाठी वेगळी कुठलीही जादा व्याजदराची योजना असू नये. एकाच वित्त बाजाराचे ते घटक असावेत. रिझर्व्ह बँकेचे जे धोरण आहे ते परिणामकारकपणे व्हावं याच्यासाठी हे व्याजदर वेगळे असण्याची गरज नाही. आणि सरकारवरचा जो व्याजदराचा बोजा आहे, तो व्याजाचा बोजा आहे, तो कमी व्हावा यासाठी सुद्धा या धोरणाचं समर्थन केलं जातं. वरवर पाहता आपल्याला असं वाटतं की हे धोरण किंवा हा युक्तिवाद जो आहे हा बरोबर आहे, परंतु या युक्तिवादातली खरी मखलाशी आपल्याला या आकडेवारीवरून दिसेल. आता ही आकडेवारी तुम्ही बघा. या आकडेवारीमध्ये तुम्हाला असं दिसतं की एकूण बँकिंग व्यवस्थेची म्हणून जी काही डिपॉझिट कलेक्शन्स आहेत ती डिपॉझिट कलेक्शन्स 2019 मध्ये 128 लाख कोटी होती असं आपल्याला दिसून येईल. आणि या स्मॉल सेव्हिंग, सगळ्या प्रकारच्या स्मॉल सेव्हिंगच्या ज्या योजना आहेत त्याची जर तुम्ही सगळी एकंदर गोळाबेरीज केली की किती पैसे प्रत्यक्षात त्याच्यातून जमा झाले, तर त्याची टोटल बेरीज सगळी म्हणजे पोस्ट ऑफिसपासून ते नॅशनल सेव्हिंग, PPF सगळ्याची जर एकूण बेरीज आपल्याला इथं दिसते तर हा आकडा एकूण 11 लाख कोटीच्या पुढे जात नाही. म्हणजे 128 लाख कोटी एकूण बँकेचे डिपॉझिट्स आणि 11 लाख कोटी स्मॉल सेव्हिंगचे डिपॉझिट्स. आता यांच्यामधला जो व्याजदराचा फरक आहे तो सूक्ष्म म्हणजे 1%, अगदी क्वचित प्रसंगी 1.5% असू शकतो, अगदी छोट्या काही बचतींच्या बाबतीमध्ये. तर त्याच्यामुळे एकूण म्हणजे जादा व्याजदर, ज्याला आपण इंटरेस्ट सबसिडी असं आपण म्हणूया, ही इंटरेस्ट सबसिडीची टोटल रक्कम किती होते, त्याचा जादा बोजा ज्याला आपण म्हणतो तो असा किती होतो, तर आपल्याला असं दिसून येईल की तो फक्त 20,000 कोटी रुपयाचा होतो. म्हणजे आत्ताच नुकतीच आपण 1-2 वर्षातली आकडेवारी पाहिली तर तो त्या रेंजमध्ये आहे असं आपल्याला दिसेल. म्हणजे ज्या देशामध्ये कुठल्याही प्रकारची सामाजिक सुरक्षा योजना नाही, ज्या देशामध्ये जी छोटी मोठी किरकोळ बचत मध्यमवर्गीय किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय करतात ते आपल्या छोट्या अकाउंट्समध्ये, पोस्ट ऑफिस असेल किंवा अशा छोट्या काही योजनांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या असतील अकाउंट्समध्ये ठेवतात, त्याच्यातून त्यांना थोडासा जो काही जादा व्याजदर मिळतो त्या सगळ्याची जादा असणारी रक्कम ही फक्त एवढीच आहे. अन्यथा त्यांना ही रक्कम त्याच्यापेक्षा एवढी 20,000 कोटी वजा केले तर ते व्याज त्यांना अन्य बँकिंग व्यवस्थेमध्ये मिळालंच असतं. आता याचा बोजा ज्या सरकारचं एकूण म्हणजे वित्तीय तूट ही 9 लाख कोटी रुपयापर्यंत पोहोचलेली आहे, ज्या सरकारचा एकूण अंदाजपत्रकीय खर्च हा 34 लाख कोटी रुपयापर्यंतचा आहे, त्याच्यामध्ये 20,000 कोटी रुपयाचा जादा खर्च, याच्यामध्ये सरकारवरती जादा खर्चाचा बोजा पडतो. हा युक्तिवाद हा केवळ हास्यास्पद नाही आहे तर एका विशिष्ट दिशेने प्रेरित आहे, एका विशिष्ट मानसिकतेने प्रेरित आहे असं आपल्याला म्हणता येईल. जेव्हा कॉर्पोरेट सेक्टर्सना अगदी 2019 मध्ये दिलेल्या 1,45,000 कोटी रुपयाच्या सवलती या निरपवादपणे कुठल्याही विरोधी युक्तिवादाशिवाय सरसकटपणे उद्योगांना यांना तथाकथित अर्थतज्ञांना मान्य होतात, त्यांना 20,000 कोटी रुपयाची इंटरेस्ट सबसिडी फार तर त्याला आपण म्हणूया ती मात्र खूपते. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, या स्मॉल सेव्हिंग्जमध्ये तुम्ही किती पैसे गुंतवू शकता याला मर्यादा आहेत. कोणीही वाटेल तेवढी रक्कम तिथे गुंतवू शकत नाही आणि याचे सगळे आकडे हे आपल्याला माहिती आहेत, ते आम्ही पडद्यावरती आता मुद्दाम दाखवतो आहोत. याच्यामधून आपल्याला दिसेल की स्मॉल सेव्हिंगचा फायदा कोणीही माणसं कितीही प्रमाणात घेऊ शकतील अशी परिस्थिती नाही. त्याच्यामुळे हे सर्व जे युक्तिवाद आहेत हे युक्तिवाद फजूल आहेत, एका विशिष्ट हेतूने प्रेरित आहेत, पूर्वग्रहदूषित आहेत आणि खरं म्हणजे आकडेवारी आणि वस्तुस्थितीपेक्षा एका विचारसरणीने प्रेरित आहेत. आणि ती विचारसरणी म्हणजे मुक्त बाजारपेठेची, बड्या कॉर्पोरेट्सना अनुकूल अशा प्रकारची एक तथाकथित मुक्त बाजारपेठ, वित्तीय बाजारपेठ असावी अशा प्रकारची एक विचारसरणी याच्या मागे आहे. प्रत्यक्षात त्याचा सरकारवर पडणाऱ्या बोजाचा किंवा अर्थव्यवस्थेमध्ये कथित जी विकृती निर्माण होईल त्याच्याशी त्याचा सुतराम संबंध नाही, हे आपल्याला या आकडेवारीवरून निर्विवादपणे दिसून येतं. आणि म्हणून अशा प्रकारे
हे व्याजदर कमी करणं हे धोरण अतिशय चुकीचं आहे. त्याचं दुसरंसुद्धा एक कारण आहे, खरं म्हणजे सरकार का करतं आहे त्याचं कारण असं आहे की हे जे स्मॉल सेव्हिंग्ज आहेत, ही स्मॉल सेव्हिंग्ज केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकामध्ये त्यांनी गॅरंटी दिलेल्या लायबिलिटीज म्हणून दाखवल्या जातात. म्हणजेच केंद्र सरकारची जी एकंदर इंडेटेडनेस आहे, त्या प्रत्यक्ष इंडेटेडनेस आणि त्याच्यामागे त्यांच्या गॅरंटीज पण आहेत. म्हणजे पोस्ट ऑफिसने जरी पैसे घेतले असेल त्याच्या गॅरंटी आहे सरकारची. त्याच्या कॅल्क्युलेशनमध्ये आंतरराष्ट्रीय मानांकनामध्ये कदाचित सरकारला हे अडचणीचं वाटत असेल. त्यांचे जे आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मास्टर्स आहेत त्यांच्यासाठी त्यांना कदाचित हे अडचणीचं वाटत असेल, म्हणून सरकार हे धोरण घेत असेल अशी सुद्धा शक्यता आहे. अशा प्रकारचं धोरण मोदी सरकार आल्यानंतर विशेषतः हे इंटरेस्ट कट करण्याचं धोरण, राष्ट्रीय छोट्या बचतीवरचं इंटरेस्ट कमी करण्याचं धोरण मोदी सरकारने सातत्याने घेतलेलं आहे. त्याच्यामुळे निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेलं हे परिपत्रक आणि नंतर ते मागे घेणं ही केवळ नजर चूक नाही, ही चूक नाही, ही असलीच तर सिग्मंड फ्रॉइड हा प्रख्यात मानसशास्त्रज्ञ ज्या प्रकारे म्हणतो ती असलीच तर एक मानसिक स्लिप आहे. म्हणजे अनवधानानं तुमच्या अबोध मनातली, तुमच्या पुढच्या कार्यक्रमातली किंवा तुमच्या मनामध्ये जो कार्यक्रम आहेच तो चुकून तुमच्या तोंडातून बाहेर पडतो. तसा सरकारच्या कार्यक्रम पत्रिकेवरचा मे महिन्यातला कार्यक्रम हा कदाचित चुकून 30 मार्चला जाहीर झाला. एवढी फार तर चूक म्हणता येईल. अन्यथा हे सरकारचं धोरण आहे आणि त्याला निश्चितपणे विरोध केला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. स्पष्टीकरण आवडलं, प्लेन एक्सप्लेन हा कार्यक्रम आवडला आणि तो आवडला असल्याची माझी खात्री आहे. सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. नमस्कार, पुन्हा भेटूच.